आज शिवसेनेची काढलेली ती एकदम खतरनाक वाली रॅली, ती पण एकदम भरपूर वाली. पण मला वाटलं नव्हतं की मला चक्कर आणि उलटी होऊन जाईल. इकडे पाण्याने काय फरक नाही पडला, तर एवढे सारे चॉकलेट सुद्धा घ्यायला पडलेले. आज सकाळीच उठला आणि जेमतेम मम्मी बोलले म्हणून फटाफट लागला घासायला दात, नाही तर पडले असते पोकूल बांबूचे दांडे. विचार केला की हिच्यासोबत खेळू थोडा वेळ, पण तेवढा एवढा बेकार पोट दुखायला लागलेला की सांगू नका. मग निघाला डायरेक्ट बाबांकडे जायला. बाबांसोबत थोड्या वेळ बोलून मी आला घरी आणि विचार केला की लावतो आयफोन चार्जिंगला. पण तेवढ्यातच जसं माहित पडला ना, फटाफट काय तयार आहे दिसतं का नाही हँडसम. माऊसाठी गेला दुकानात फटाफट आणि घेऊन आला बॉम्बिटा आणि दूध, कारण की त्याला तेच लागतं. असं थोडी नाही माऊवाले म्हणजे फक्त माऊसाठीच बॉम्बिटा द्यायचं, आपण पण थोडं घापला मारायचा का नाही. रेलीत जायचं होतं म्हणून पप्पा पण फटाफट लागले त्यांचं शर्ट इस्त्री करायला. उत्तम दादाचा कॉल आलेला होता की व्लॉगर ये बाहेर लवकर, मी आला तुला घेण्यासाठी. पप्पा मी उत्तम दादा असे रस्ते पार करत आले पेट्रोल पंप. इथून बघितलं तर बापा दुनियाची गर्दी लागलेली होती. आता काय सांगायचं. इथून बघितलं तर काय यो करण दादा आणि यो करण दादा दोघे जुडवे नावाले करण दादा. एवढा वेळ झालेला होता पण अजून उत्तम दादा आमचा काही नंबर आलेला नाही. आम्ही कंटाळून गेलेलो होतो पूर्ण. जेम तेम पेट्रोल भरून करंदराच्या गाडीवरती बसून मी निघालेलोच होता की मच्छी मार्केटचा गंदेल वास. करंदरा म्हटलं तुला नवीन हेअर लुक पाहिजे का, मी देतो थांब 1 मिनिटाने. हे वाट लावून टाकली की वाजवतीकडे आम्ही आलेलोच होते की बाप एवढी गर्दी बघितली की सांगू नका. परत राईट साईडला माझी नजर फिरलेलीच की तेवढ्या दिसले जश्विन घरत साहेब, सचिन मामा, रोहित दादा. आम्ही सर्व निघाले परत पाड्यात जाण्यासाठी. आम्ही सर्व तिकडे मस्त फिरतच होते गाडीवरती, पण आपल्या महिला मंडळी एकदम मस्त बसली. बघितलं तर काय रॅलीमध्ये आपले रोहित दादा पण होते इकडे आलेले. दादाने माझी अचानक नजर गेली की बाबा महिला मंडळ काहीतरी खात आहे, आमचं काय होईल आता. मग मी विचार केला काढतो माझं धनुष्य न मारतो त्याला तीर. हॅलो वेऊर मध्ये येऊन अख्खं डोकं गरगरायला लागलेलं, तर आम्ही घेतली थंड पाण्याची बॉटल आणि थोड्याफार चॉकलेट घेऊन पण आम्ही निघाले परत पुढे जाण्यासाठी. उत्तम दादा बोलायला लागला तुझ्यासाठी चॉकलेट आता घेते ब्लॉगर, पण आमच्यासाठी इथं घ्यायची चिंगम. फिरत आम्ही लोकांनी तर पूर्ण मासवण फिरवून टाकलेलं होतं. एवढ्या लांब फिरून एवढी भूक लागलेली होती की आम्ही लोकांनी काढली डायरेक्ट गाडी आणि निघाले ऑफिसला जाण्यासाठी. रेसिंग लावायचा चक्र होता 1 2 3 गो. तेवढ्यात यो आला टेम्पो. ऑफिस कडून बघितलं तर दार अठाणू चोखा आणि बद्दू होतो त्याला का फटाफट मी जम्मानं जेवण तर इटलं मन भरायला गेलो होतं ना की फटाफट लागा मग जम्मा हरू. घाई मध्ये एक ताट घ्यायचं तिकडे 4 ताट घेऊन टाकलेले. वाटलं की पकडलं तर जाम मारतील. पोट भरेपर्यंत आम्ही सर्वांनी फटाफट जेव केलं आणि आम्ही निघाले घरी जायला. दादाच्या गाडीवरती फटाफट मी ऍडजस्ट झाला आणि आले आम्ही फटाफट घरी. हा आयफोनचा फर्स्ट व्लॉग आहे, आवडला असेल तर लाईक करा हा.